दरम्यान नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरून आतापासूनच वादाला सुरुवात झाली आहे। त्र्यंबकेश्वर हेच खरं कुंभमेळ्याचं स्थान असल्याचा दावा शैव आखाड्याचे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी केलाय। इतिहासात मंथन करताना अमृताचे थेंब फक्त त्र्यंबकेश्वरलाच पडल्याचा दावा शैव आखाड्याकडून केला जातोय। तसंच नाशिकच्या रामकुंडात आमच्यासाठी 3 तास राखून ठेवण्यात आल्याचा नवीन दावाही त्यांनी केलाय। तर वेळ पडल्यास आम्ही यावेळी नाशिकमध्येही शाही स्नान करू असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। दरम्यान पेशव्यांच्या काळात संघर्ष टाळण्यासाठी वैष्णवांसाठी नाशिक आणि शैव साधूंसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये शाही स्नान करण्यासाठी ही विभागणी झाली होती अशी माहिती आहे। तर आता प्रशासनानं आणि वैष्णव आखाड्यांनी नाशिक कुंभमेळा असा सर्वत्र प्रचार केल्यानंतर शैव आखाडे आक्रमक झाले आणि यासोबतच आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वादात हरिगिरी महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्र्यंबकेश्वरकडे स्नानासाठी ओढा वाढणार असं बोललं जातंय। नाशिकमधील कुंभमेळ्याच्या नावावरून वाद सुरू झाला आहे। नाशिकचे नाव आम्ही कुंभला देऊ देणार नाही, त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभ होतोय आणि हीच परंपरा कायम राहणार अशी भूमिका अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी महाराज यांनी जाहीर केली आहे। सरकारला कुंभमेळ्याचे नाव त्र्यंबक नाशिक असं करण्याची विनंती करणार असंही रवींद्र पुरी महाराज यांनी म्हटलंय। कुंभ त्र्यंबक में कुंभ हो, जो आप नासिक में कुंभ नासिक का नाम देंगे ऐसा नहीं हम होने देंगे। जो कुंभ जो है त्र्यंबक में किया जाता है और त्र्यंबक में कुंभ की शुरुआत होगी और यहाँ पे कुंभ किया जाएगा और त्र्यंबक का ही नाम दिया जाएगा। त्र्यंबक नासिक अभी जो मेला होगा जो हमारे 10 अखाड़े हैं वो कहाँ पे त्र्यंबक में है। सन्यासी अखाड़े नागा सन्यासी जो हमारे उत्तराखंड से आएंगे, जो हमारे नर्मदा खंड से संत महात्मा आएंगे वो कहाँ आएंगे, त्र्यंबक में आएंगे। तो जो इसका नाम होगा त्र्यंबक नासिक के नाम से ये मेला जाना जाएगा। ठीक है, उनके रिकॉर्ड में है लेकिन हमें रिकॉर्ड को ठीक करना पड़ेगा। ऐसा भी माना गया है कि भाई नासिक जिला है, जिले के बाद यहाँ का नाम दिया होगा, परंतु नियम ये है कि पहले यहाँ का नाम होना चाहिए, बाद में जिले का नाम होना चाहिए। परंपरा हमारी ऐसी होनी चाहिए। हम पूरा प्रयास करेंगे कि जो भी गलतियाँ हुई उनमें सुधार किया जाए। बिल्कुल बात होगी, सीएम साहब से बात होगी, पूरी बात होगी। तर नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी एक नवा वाद निर्माण झाला आहे। नाशिक कुंभ की त्र्यंबकेश्वर कुंभ, इथून सुरू झाला हा वाद आता घरा कुंभ कुठे इथपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्र्यंबकेश्वर मधील कुशावर्त या ठिकाणीच अमृताचा थेंब पडला आणि हेच कुंभ मूळ ठिकाण आहे कुंभचा असा दावा अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी केलाय। यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात आणि तपोवनात होणाऱ्या कुंभमेळ्याचं काय असा सवाल उपस्थित झालाय। नाशिकच्या कुंभाला त्र्यंबकेश्वर कुंभ की नाशिक कुंभ नाव द्यायचं यावरून प्रशासन देखील पेच प्रशासनासमोरही निर्माण झाला आहे। तर ज्या कुशावर्त कुंडावर आखाडा परिषदेच्या अध्यक्षांनी दावा केलाय ते नेमकं कुठे आहे आणि हा सगळा वाद नेमका काय आहे याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी। नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पुन्हा एकदा एक नवा वाद निर्माण झाला आहे। हा वाद आहे साधू महंतांमधला। शैव आणि वैष्णव या 2 पंथांमधल्या साधू महंतांमध्ये पुन्हा एकदा कुंभमेळा, खरा कुंभमेळा कुठे आणि कुंभमेळ्याचं मूळ स्थान कोणतं यावरून वाद निर्माण झालाय। अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्रगिरी महाराज यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये येऊन एक दावा केलाय। तो त्यांचा दावा असा आहे की हे जे कुशावर्त माझ्या बाजूला दिसतंय हेच कुशावर्त जे आहे ते कुंभमेळ्याचं मूळ स्थान आहे। अमृताचे जे 3 थेंब पृथ्वीवरती पडलेले होते त्यापैकी एक थेंब नाशिकच्या या कुशावर्तामध्ये पडलेला होता आणि म्हणून कुंभमेळ्याचं शाही स्नान जे आहे ते या कुशावर्तामध्ये पार पडतं अशा प्रकारचा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचं फारसं महत्त्व राहत नाही आणि म्हणून नाशिकमध्ये कुंभमेळा साजरा करणाऱ्या वैष्णव साधू महंतांनी देखील यावर आक्षेप घेतलेला आहे आणि कुंभमेळ्याचं मूळ स्थान जसं कुशावर्त आहे तसंच रामकुंड देखील आहे अशा प्रकारचा दावा केला आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी शैव आणि वैष्णव या 2 आखाड्यांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे। अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज यांनी देखील नाशिकच्या याच त्र्यंबकेश्वरमधल्या कुशावर्तामध्ये होणारा शाही स्नान आणि कुंभमेळा जो आहे तो धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता नाशिकच्या कुंभमेळ्यावरून आणि विशेषतः याच कुशावर्तावरून एक वाद निर्माण होणार आहे। त्र्यंबकेश्वर शहराच्या मधोमध असलेलं हे कुशावर्त स्थान जे आहे ते चारही बाजूनी त्याचं अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि त्यामुळे जर प्रत्येक भाविकांनी असाच विचार केला की नाशिकच्या
कुशावर्त हेच पवित्र स्थान आहे, हेच कुंभचं मेन स्थान आहे, असा जर विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती होऊ शकते। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, त्र्यंबकेश्वर।